हा विजय शेतकरी पुत्राचा, भूमिपुत्राचा, सर्वसामान्यांचा, गोरगरीब कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा तथा सर्व कार्यकर्त्यांचा हा विजय आहे। मी मागच्या 35 वर्षांपासून भैयासाहेबांसोबत आहे। मी माझं हे भाग्य समजतो अशी देखील प्रतिक्रिया राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालूमामा ढोरे यांनी यावेळी बोलताना दिली आहे। राजूभैया नवघरे यांचा विजय झाल्यानंतर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालूमामा ढोरे काय म्हणालेत पाहूयात। ताकावरले कार्यकर्ते म्हणले जात होतं। निश्चित हा विजय आमदार राजूभैया नवघरे यांनी तळागाळापर्यंत केलेले जे कार्य आहे, मग ते ग्रामीण भागातला असो, कष्टकरी असो, शेतकऱ्याचा असो, शेतमजुराचा असो, की शिकणाऱ्या युवा पिढीचा असो की वर्धाचा असो, प्रत्येक माणसापर्यंत जे 5 वर्षात बयाचे कार्य केलं, एक इथला भूमिपुत्र म्हणून, इथला एक शेतकरी पुत्र म्हणून, प्रत्येक समाज असू द्या, प्रत्येक घटक असू द्या, असा कोणत्याही घटकाला बयानं वंचित नाही केलं होतं। आणि ही केलेली सेवा निश्चित मी माझं भाग्य समजतो की मला 25 वर्षापासून त्याच्यासोबत सेवा करण्याची संधी मिळाली आणि सेवा संधी करताना त्याने कधीही गद्दारीपणा असा केलेला नाही। आणि हा विजय इथल्या भूमिपुत्राचा, इथल्या प्रत्येक महायुतीतल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा, मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असू द्या, भाजपा असू द्या, शिवसेना असू द्या, मित्रपक्ष असू द्या, एवढंच नाही, काही जण इतर पक्षात असले तरी त्यांनी घरी बसून सुद्धा आम्हाला साथ दिला। त्या सर्वांचा मी माझ्याकडून, माझ्या नेत्याकडून, या इथल्या भूमिपुत्राकडून सर्वांचे आभार मानतो। आणि निश्चित या ठिकाणी एवढं सांगतो, हा विजय इथल्या भूमिपुत्राचा, इथल्या शेतकरी पुत्राचा, इथल्या कष्टकरी, इथल्या सगळ्या सामान्य माणसाचा विजय आहे। हा कुठल्या धन बागड्या नेत्याचा काही विजय नाही आणि हा ताकावर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा विजय आहे, अशी यापासून मी सांगू इच्छितो। आणि मंत्रिपदाची कधी अपेक्षा आम्ही केली नाही, पण आपण सर्वजण दादाच्या सभेला उपस्थित होतात आणि हे उद्गार आमचे नेते, देशाचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी स्वतः वसमत येथे झालेल्या जन आशीर्वाद यात्रेमध्ये याला मी म्हणतो, तुम्ही मताधिक्याने निवडून द्या आणि इथल्या जनतेने ते त्या मताधिक्याने निवडून द्यायचं केलेलं काम आहे। निश्चित दादा बोललेला शब्द पाळणारे नेते आहेत आणि भैया निश्चित मंत्री होतील असं मी दादाच्या वक्तव्यावरून तुम्हाला सांगू शकतो। आतापर्यंत जे वसमत विधानसभा